पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे की पुढील वर्षभर सोने खरेदी करू नये, याशिवाय जे पेट्रोल डिझेल आहे त्याचा देखील वापर कमी होईल अशा पद्धतीचा प्रवास करावा, विशेषतः शहरी भागातल्या लोकांनी मेट्रोने प्रवास करावा, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आवाहन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। खरं तर देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये ज्या पद्धतीची युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा फटका जो आहे तो थेट भारतातल्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठ्यावर जो होताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत सराफ व्यापारी आहेत, त्यांचे काय भावना आहे? पंतप्रधानांनी सांगितलं 1 वर्ष सोने खरेदी करू नका, काय आपली भावना आहे? आपण एक सराफ व्यापारी आहात। खरं तर मोदी साहेब सत्तेवर आल्यापासून 65 रुपयावर जे डॉलरचा भाव होता ते 95 रुपये झाला। महागाई अशीच वाढली, आम्हाला तुमच्या कृपेने महागाई वाढली। परंतु ठीक आहे, तुम्ही म्हणता सोनं घेऊ नका, तुम्ही गिरायकांना जर तुम्ही सोनं घ्यायला मज्जाव केला किंवा प्रवृत्त केलं तर आमचे लाखो करोडोचे बिझनेस आहेत, लाखो करोडोचे कर्ज आहेत, ती कर्ज फेडायची कशी, त्याचे हप्ते कोण भरणार? या सगळ्याचा पण मोदींनी काय तर सोक्षमोक्ष लावावा। कारण आज सराफकट्ट्यात जागा घ्यायची म्हणली तर कोटी रुपयाच्या खाली जागा राहिलेली नाही आणि आमची मशिनरी वगैरे सगळं घेतलेलं, आमचा धंदा बसला तर आमचे कामगार काय खाणार? लाखो लोक, देशात करोडो लोक या व्यवसायावर जगतात, उपजीविका आहे। आणि भारतातल्या प्रत्येक महिलेचं किमान एक स्वप्न असतं की जी गरीबात गरीब असू दे पण ती निदान एक मणी तरी सोन्याचा अंगावर असावा, अशी त्या महिलेची भावना असते। आणि त्या सगळ्या आमच्या व्यवसायाला घरघर लावायचं काम हा जो देशाचे पंतप्रधान आहेत ते करत आहेत। तुमच्या काय भावना आहेत? तुम्ही पण सराफ व्यावसायिक आहात, पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे त्याकडे आपण कसं पाहताय? काय नक्की त्यांच्या आव्हानाचा परिणाम आपल्यावरती होऊ शकतो? नाही, त्यांनी जे आव्हान केले ते ठीक आहे। तुम्ही जर परकीय चलनाला जर तुम्ही समजा वाव देणार नसेल तर बाहेरून जे सोनं येतं ते पहिला तुम्ही थांबवा, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना 1 वर्षभर सोनं घेतलं विकलं नाही तरी काय फरक पडत नाही। पण जो कारागीर आहे की कारागीर त्यांनी काम केल्याशिवाय त्याची उपजीविका चालत नाही, त्याचा तुम्ही काय विचार करणार आहात? तुम्ही बाहेर परदेशात जाऊ नका म्हणता, मिडल क्लाससाठी तुम्ही परदेशात जाऊ नका हे म्हणते, ते परकीय चलन थांबण्यासाठी बरोबर आहे। पण जिदान ज्यांच्याकडं हातावर पोट आहे, जे काम केल्याशिवाय किंवा आतल्यात सोनं घेतल्याशिवाय त्यांचं काम केल्याशिवाय ते चालत नाही, त्या कारागीरचं काय होणार ह्याचासुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे। कशा पद्धतीने फटका तुमच्या ह्या व्यवसायाला बसू शकतो जर का पुढील वर्षभरात सोन्याची विक्री तुमच्या दृष्टीने कमी झाली किंवा झालीच नाही तर कसा फटका बसू शकतो? निश्चितपणे या ठिकाणी फटका बसणार। ऑलरेडीच आपला जो धंदा आहे, कॉर्पोरेट लेवलचे मोठमोठे दुकानं आल्यापासून तर आमचा धंदा 10-20% आलेला आहे। त्यातनं सुद्धा समजा जे थोडेफार छोटे छोटे जे ग्राहक आपल्याकडे येत असतात ते सुद्धा जर बंद झाले तर म्हणजे हे धंदा दुकान बंद करण्याची वेळ येईल आणि दुसरा काहीतरी उद्योग करावा लागेल, हे निश्चितपणे होणार आहे। कारण का कारागीरचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। काही लोक काय म्हणतात की 1 वर्षभर मिळालं नाही तर काय होणार नाही, पण ज्याचं CC असतं, लोन असतं, व्याज असतं, त्याने ते कुठल्या रूपाने फेडायला पाहिजे, हे सुद्धा एक तेवढा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। साधारण तुमच्या या व्यवसायामध्ये तुम्ही कितीची गुंतवणूक केलेली आहे? तुम्ही एक युवा सराफ व्यापारी आहात आणि तुम्हाला जर का वर्षभर पुढचा हा व्यवसाय नाही चालला व्यवस्थित तर तुम्हाला कसा फटका बसू शकतो? तर आमच्या जेम्स आणि डायमंड इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ आमची एक 10-20 लाख रुपयाची समजा या वर्षाची आम्ही तिथं भांडवल घातलेलं आहे दुकानात। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर या सगळ्या वातावरणामुळे देखील गिरायकाचा आम्हाला प्रतिसाद तसा नाही आहे। पण आज डायमंड इंडस्ट्रीमध्ये सोने जर हे म्हणले खरेदी विक्री बंद करा तर आमच्या धंद्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो, तर असं होऊ शकणार नाही। कारण आज डायमंड इंडस्ट्रीमध्ये 70 ते 80 लाख कामगार या देशात काम करतात, त्यांच्यावर देखील बेरोजगाराची पाळी येऊ शकते, उपासमारीची पाळी येऊ शकते। याचा विचार पंतप्रधानांनी केला का? आणि सगळ्यात मोठं तर पंतप्रधान जर असं मत असतील की सोनं खरेदी करू नका, हे करू नका, तरी सगळ्यात मोठा पराभव पंतप्रधानांचा आहे। त्यांना समजायला पाहिजे एवढी मोठी इंडस्ट्री आणि ते गुजरातमधूनच येतात, गुजरातमध्ये एवढी मोठी डायमंडची इंडस्ट्री आहे, तर ह्याचं देखील त्यांना भान असायला पाहिजे। हे साफ चुकीचं आहे पंतप्रधानांचं। तुम्ही किती गुंतवणूक केलेली आहे तुमच्या व्यवसायामध्ये आणि पुढील वर्षभरात हा व्यवसाय नाही चालला तर तुम्हाला त्याचा कितीचा फटका बसू शकतो? काय एकंदरीत परिस्थिती होऊ शकते आणि असे किती लोक आहेत? मी साधारणतः सोने चांदी व्यापारातला एक छोटा व्यापारी आहे। माझी गुंतवणूकसुद्धा छोटी आहे, पण माझ्यावर बँकेचं कर्ज आहे। मी शून्यातनं जग निर्माण करत मी इथं जागा दुकान खरेदी घेतलं आहे आणि त्या दुकानात तुटपुंजा भांडवलावर मी आज व्यवसाय करतो आहे। आणि जर सोने चांदी खरेदी करू नका असं जर पंतप्रधानांनी आवाहन केलं तर आमची उपासमारीचीच वेळ येईल असं आम्हाला वाटतं। पंतप्रधान तुमचा विचार करत नाहीत असं वाटतं? पंतप्रधान पूर्ण देशाचा विचार करतात, पण सामान्य माणसाचा पण विचार केला पाहिजे। आता प्रत्येकावर कशी वेळ येईल त्याप्रमाणे तुम्ही विचार करू शकता, पण प्रत्येकातला मार्ग तर पंतप्रधानांनीच काढला पाहिजे, सत्ताधाऱ्यांनीच काढला पाहिजे ना।
कशा पद्धतीचा मार्ग अपेक्षित आहे जर का त्यांनी सोने खरेदी करू नका एका बाजूने म्हणताय, दुसरा मार्ग काय काढावा त्यांनी? देशातली जनता सुज्ञ आहे. सोने चांदी हे प्रत्येक आपल्या देशविषयी महिलांना आणि देशांना एकदम म्हणजे ठेवीपेक्षा सुरक्षित वाटतं. सोनं घेणं आणि सोनं नंतर मोडणं यामध्ये त्यांना बँकेत ठेवलेल्या पैशापेक्षा फार हे वाटतं म्हणजे व्यवस्थित वाटतं, सेफ वाटतं. त्यामुळं ह्या व्यवसायात होणार थोडंफार कमी जास्त, पण हा व्यवसाय चालणार. कारण की देशातली जनता सोनं खरेदी करू नका म्हटलं तरी ऐकणार नाही. बाकी डिझेल पेट्रोल किंवा परकीय ह्याच्यात ठीक आहे, मान्य आहे, पण सोन्या चांदीवर फरक पडेल असं मला वाटत नाही. कारण की आपल्या देशातल्या महिला हे मान्य करणार नाहीत. उलट मोदी साहेबांनाच काहीतरी ते आता आहेर करतील सोन्याचा. आपण पाहतोय खरं तर हे सर्व सराफ व्यापारी आहेत आणि त्यांच्या मते पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण जर का अशा पद्धतीनं सोने खरेदी विक्री कमी झाली तर मात्र त्याचा फटका थेट कारागिरांना सर्वात पहिल्यांदा बसेल. त्यामुळे त्यांचा विचार पंतप्रधानांनी केला आहे का असा देखील सवाल हे सर्व सराफ व्यापारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.